तळोदा पुन्हा हादरलं. चालत्या बाईकवरून मोबाईल हिसकावून तिघे फरार. LIC एजंटचा पाय मोडला. तळोदा शहरात पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 ते 8 वाजेच्या सुमारास भारती हॉस्पिटल रस्त्यावर सिद्धिविनायक हॉस्पिटल जवळ मोबाईल हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली. खंडोजी नगर येथील राजेंद्र अंबर हिरे वय 58 LIC एजंट हे आपल्या यामाहा मोटरसायकल क्रमांक MH 39G2754 वरून गावातून भारती हॉस्पिटल रस्त्यावरून सिद्धिविनायक हॉस्पिटलकडून घरी जात होते. यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या अंदाजे 19 ते 22 वर्ष वयोगटातील 3 तरुणांनी चालत्या दुचाकीवरून त्यांच्या वरच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावून घटनास्थळावरून धूम ठोकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे राजेंद्र हिरे घाबरले. त्याचवेळी दुचाकीचा तोल गेल्याने ते खाली पडले आणि दुचाकी त्यांच्या उजव्या पायावर पडल्याने पायाला गंभीर दुखापत होऊन पाय मोडला. तात्काळ पायाच्या शस्त्रक्रियेसाठी हिरे यांना शिवसेनेच्या रुग्णवाहिकेने निम्स हॉस्पिटल नंदुरबार येथे हलविण्यात आले. मोबाईल चोरीपुरती ही घटना मर्यादित राहिली नाही तर एका नागरिकाला थेट शारीरिक दुखापत झाली आहे. त्यामुळे तळोदा शहरातील रस्त्यांवरील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आलाय. या घटनेतील संशयित तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याची गरज निर्माण झाली आहे. तळोद्यात नागरिकांचा मोबाईल रस्त्यावर सुरक्षित नाही, मग नागरिकांनी सुरक्षित राहायचं तरी कसं? घटनेचा तपास आणि पुढील पोलीस कारवाईनंतरच आरोपींची निश्चित ओळख स्पष्ट होणार आहे. महाआशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट. मी राजेंद्र अंबर हिरे, राहणार खंडोजी नगर तळोदा. मी बाजारातून घरी जात होतो. 3 पोरं मोटरसायकलवर भारती हॉस्पिटलच्या पुढे कमलाई मेडिकल आहे तिथं मागून जोरात आले आणि माझ्या खिशातून मोबाईल हिसकावला. धक्का मारून मी पडलो. माझा पाय फ्रॅक्चर झाला, हाडाचे तुकडे झाले आणि ते पसारून गेले. आजूबाजूवाल्यांनी मदत केली, त्याच्या मागे गेले पण ते पोबा राहून गेले.